नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, काही महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात, असे काही प्रश्नांचे टाईप्स जे आहेत, जे काही प्रकार आहेत, अशासाठी आपण छोटे छोटे व्हिडिओ तयार करतोय. आणि त्यामध्ये हा एक प्रश्न बघा, MPSC ASO पूर्व परीक्षा 2013ला आलेला, की जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 kg होतं, म्हणजे भरते. आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे म्हणजे तिचे वजन 19 kg भरते. आणि प्रश्न असा विचारलाय, तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काय? हा एक टाईप आहे, हा एक प्रकार आहे प्रश्नांचा, जो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो. यानंतर एक प्रश्न पुन्हा मी तुम्हाला समजावून देईल. याला सॉल्व्ह करत असताना खूप सारा लांबलचक पद्धत करण्याची गरज नाही, एकदम शॉर्टकट तुम्हाला सांगतोय, की सर्वात आधी हे बघून घ्या की हे जे दिलेले अपूर्णांक आहे 3/5 आणि 4/5 यांचा छेद सारखा आहे का? बघा, इथे पण 5 दिसतोय आणि इथे पण 5 दिसतोय. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की ती जी काही बकेट बादली असेल त्याचे 5 सारखे भाग तयार होतील. की समजा ती ती बादली काही अशी असेल, ती बादली काय अशी असेल आणि हिचे सारखे 5 भाग, हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि हा पाचवा भाग. एक फक्त अंडरस्टँड करून घ्या की हे एक बादली आहे, कारण यांचे छेद सारखे आहेत. 5 छेदामध्ये इथे पण आहेत आणि 5 छेदामध्ये इथे पण आहेत. आणि जर छेद सारखा असेल तर त्यांचे 5 सारखे भाग करणे. आता त्या पहिल्यामध्ये बघा, पहिल्यामध्ये 3/5 म्हणजे 5 पैकी 3 भाग, 5 पैकी 3 भाग बोलतोय. 5 पैकी 3 भाग, हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि तिसरा भाग. म्हणजे इतका जो भाग आहे 5 पैकी 3 भाग, त्याचं वजन किती केजी भरतंय? तर त्याचं वजन भरतंय 15 kg. दुसऱ्यामध्ये बघाल तर 4/5 म्हणजे 5 पैकी 4 भाग, 1 2 3 4, म्हणजे इतकी जर बकेट भरलेली असेल तर ती होते 19 kg. असा प्रश्नामध्ये बोलतोय. आता यानुसार तुम्हाला असं लक्षात येत असेल की हा जो प्रत्येक सारखा भाग जो दिसतोय ना, तर 15 आणि 19 यांच्यातील फरक 4चा दिसतोय. म्हणजे प्रत्येक भाग हा 4चा असायला पाहिजे. आणि 4चा भाग असेल तर हा 4 असेल, हा 4 असेल, हा 4 असेल, हा 4 आणि हा भाग सुद्धा 4च असेल. आणि प्रश्न इथे विचारलाय, तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन, एकूण वजन काढायचं आहे. बघा, इथपर्यंत तर 19 kg आहेच. विथ बकेट जी बादली आहे त्याचं वजन कॉन्स्टंटच राहणार आहे, इथपर्यंत 19 kg. आणि त्याच्यामध्ये जर मी हा इतका भाग मिळवला, हा 4 kg चा, तर 19 प्लस 4 म्हणजे 23 kg. जर पाण्याने पूर्ण भरलेली बकेट जर असेल तर त्याचं उत्तर असायला पाहिजे 23 kg. 23 kg तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतोय, तर ऑप्शन नंबर डी असं उत्तर असायला पाहिजे. एकदम साधारणसा भाग शिकवतोय तुम्हाला, एकदम सोप्या पद्धतीने, विनाकारण इक्वेशन कुठलंही तयार करावं लागत नाही. बरं, या प्रश्नामध्ये कधी कधी असंही विचारल्या जातं की रिकाम्या बादलीचे वजन किती. इथे तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन काढायला सांगितलंय. कधी कधी हा प्रश्न असाही विचारला जातो की रिकाम्या बादलीचे वजन किती. आता तुम्हाला इतकं दिसतंय की टोटल पाण्याने भरलेली जी आहे, 4×5 20 किलो आहे, 20 kg. 4 4 4 4 4, 4×5 20 kg हे पाण्याने भरलेली आहे, पाण्याने भरलेली. आणि पाण्याने भरलेली बादली जी आहे त्याचं एकूण वजन आहे 23 kg. तर रिकाम्या बादलीचे वजन किती? तर 23 वजा 20 म्हणजे 3 kg. हे कुणाचं असेल? हे असेल रिकाम्या बादलीचं वजन. राईट. आय होप की तुम्हाला समजत असेल की कसं करतोय. चला, हा तर झालाय पहिला क्वेश्चन. एक प्रश्न पुन्हा समजून देत आहे. इथे छेद सारखे होते 5-5. एक SSC ला प्रश्न असा आला होता जिथे छेद वेगवेगळे होते. चला, हा प्रश्न बघा. हा SSC CGL 2019 ला आलेला होता. प्रश्न इंग्रजीत होता, मी त्याला मराठीमध्ये कन्वर्ट केलंय की जर एका बादलीत 1/2 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 11 kg होते. आणि जर त्या बादलीत 2/3 भाग पाणी भरले तर त्याचे वजन 13 kg होते. आणि इथे प्रश्न बघा काय विचारलाय, तर रिकाम्या बादलीचे एकूण वजन काढा. रिकाम्या बादलीचे वजन काढते. याच्यापूर्वी जे उत्तर काढलं ते पाण्याने भरलेली बादली, त्याचं वजन काढलं होतं. इथे मात्र प्रश्न उलट केलेला आहे.
आता यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की इथे छेद सारखे नाही, एक आहे तुम्हाला 1/2 आणि दुसरा आहे तुम्हाला 2/3. हा बघा, छेद सारखे नाही, तर तुम्हाला सर्वात आधी यांचे छेद सारखे करावे लागतील. तर सर्वात आधी यांचे छेद सारखे करूया आपण. आता छेद सारखे करण्यासाठी काय करणे आहे, या 2ने या दोघांना गुणाकार करणे आहे आणि या 3ने या दोघांना गुणाकार करणे. म्हणजे हा तयार होतो तुमचा 3/2. 3 × 1 = 3 आणि सॉरी 3/6. 3/6 आणि हा जो दुसरा तयार होत आहे तो होतोय 4/6. आता बघा छेद सारखे झालेत, छेद सारखे झाले आहेत म्हणजे 6 दोन्ही अपूर्णांकाच्या छेदामध्ये आले आहेत. म्हणजे जी काही बकेट असेल तुमची, जी काही बकेट असेल तिचे 6 सारखे तुकडे करा. 1 2 3 4 5 आणि 6 सारखे तुकडे होतील. आता यामध्ये पुन्हा तेच की हा जो आहे हा 3/6 जो इथून तयार झालेला आहे, याचं वजन किती होतं, तर याचं वजन होतं 11 kg. म्हणजे 6 पैकी 3 भाग 1 2 3 म्हणजे इतका जो भाग आहे हा किती केजी आहे तुमचा, 11 kg. आणि 6 पैकी 4 याचं वजन किती दिलं होतं, तर 13 kg. 13 kg. 6 पैकी 4 1 2 3 4 म्हणजे इतका जो भाग आहे हा आहे 13 kg. म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे 2चं डिफरन्स दिसतंय बरं का. 1 2 3 हा झाला 11 आणि चौथा जर ऍड केला तर 13. म्हणजे प्रत्येक भाग जो असेल 2 2 2चा असेल, हा सुद्धा 2चा असेल, हा सुद्धा 2चा असेल आणि हा सुद्धा 2चा असेल. तर पाण्याचं वजन तुम्हाला किती मिळतं, 2 × 6 12 kg हे पाण्याचं वजन मिळतं. तर सर्वात आधी पाण्याने भरलेली जी टाकी आहे त्याचं वजन काढून घेऊया. बघा हा 13 kg आहे, हा 13 kg. त्याच्यामध्ये हे 2 kg हे 2 kg म्हणजे 4 kg जर मी बेरीज करेल तर 13 + 4 टोटल 17 kg हे पाण्याने भरलेली पाण्याने भरलेली जी बकेट असेल तिचं वजन झालंय 17 kg. 17 kg. तुम्हाला प्रश्न विचारलाय रिकाम्या बादलीचे वजन काढणे. आता या पाण्याने भरलेली जी 17 kg आहे त्याच्यामधून पाणी मायनस करून घेऊया. 2 2 2 2 2 2 6 साइन 2 12 12 इथून मायनस करू म्हणजे 17 मधून 12 कमी केले 5 kg. हे काय असेल, हे असेल रिकाम्या बादलीचे वजन. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये तेच काढायला सांगितलंय, रिकाम्या बादलीचे एकूण वजन किती, तर ते असायला पाहिजे 5 kg. ऑप्शन नंबर डी. असे जे महत्वाचे टाइप्स किंवा एक प्रकार जे वारंवार वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात आणि खूप विद्यार्थ्यांना अशा प्रश्नांमध्ये कन्फ्युजन तयार होतं. तुम्हाला होऊ नये म्हणून हे छोटे छोटे व्हिडिओ मी तयार करतोय आणि ही सिरीज कंटिन्यू तयार राहील. तुम्हालाही एखाद्या प्रश्नामध्ये म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या टाईपमध्ये कुठे अडचण तयार होत असेल किंवा लांबलचक होत असेल तर तुम्ही मला सेंड करा. त्यावरही मी असा छोटा व्हिडिओ 2-3 प्रश्न घेऊन मला तयार करता येतील. राईट. तर असे व्हिडिओ तुम्हाला आता नेहमीच मिळत राहतील. महत्वाच्या टाईपचे जे प्रश्न आहेत त्याला कसा सॉल्व्ह केल्या जातात. राईट. आय होप की तुम्हाला कळलं असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. शिवाय तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करता येईल. राईट. तुमच्या कमेंटची सुद्धा स्वागत राहीलच इथे. चला नंतर पुन्हा आपण भेटूया अशा टाईपचे काही प्रश्न घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. थँक्यू.